नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहोत। त्या व्हिडिओमध्ये आपण एक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होईल अशा पद्धतीने तो टॉपिक घेतलेला आहे। त्या टॉपिकवर परीक्षेला प्रश्न विचारले जातात। हे प्रश्न ते प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत, लक्षात ठेवा। ह्या सर्व प्रश्नाचा आज आपण इथं या व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्या माध्यमातून त्याच्यावर जर पुढच्या काळामध्ये कधी प्रश्न आला तर तुमचा तो कायदा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर 100% होणार, लक्षात ठेवा। आणि प्रश्न आला तर तो सुद्धा प्रश्न तुम्हाला नक्की तिथे सुटणार। आता असा हा व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओचं नाव आहे किंवा त्या टॉपिकचं नाव आहे ब्रिटिशकालीन भारताचा घटनात्मक विकास। आता ब्रिटिशकालीन भारताचा घटनात्मक विकास हे बघत असताना याच्यामध्ये काय येतं, तर याच्यामध्ये येतात सर्व कायदे। हे कायदे ब्रिटिश पार्लमेंटनं भारताच्या व्यापारावर किंवा भारतातल्या सत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी 1773 पासून करायला सुरुवात केली, लक्षात ठेवा। तर ब्रिटिशकालीन भारताच्या विकासामध्ये, तर ह्या घटनात्मक विकासामध्ये तर या सर्व कायद्यांचा काय होतो, समावेश होतो। तर ते कायदे कोणते, तर त्या कायद्यावरचे सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर ते कायदे म्हणजे कोणते, तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून 1853च्या चार्टर ऍक्ट पर्यंत यामधले जे सर्व कायदे आहेत, हे सर्व कायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करूया, आज कव्हर करूया, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने सर्व कायदे, त्याच्यानंतर याच्यावरच्या आयोगाचे सगळे प्रश्न घेणार आहे। प्रश्नाच्या माध्यमातून तो टॉपिक कव्हर करणार आहे। म्हणजे त्या टॉपिकच्या एरियावर जर पुढे कधी प्रश्न आला त्या कायद्यावर, तर तो प्रश्न तुमचा इथून कव्हर झाला पाहिजे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर बघूया आपण आपले हे सर्व कायदे। तर त्या कायद्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, तर पहिला प्रश्न कोणता, कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली। गट ब 2018 ला हा प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा। म्हणजे एका कायद्यामधली एक साधी तरतूद विचारली ती, तर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली। 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1793चा कायदा, 1813चा कायदा। तर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने केली। म्हणजे याचा अर्थ आपला या कायद्यामधून किंवा या प्रश्नामधून आपल्याला माहित आहे की याचं उत्तर आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट। तर मग 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये अजून काय महत्त्वाचं होतं, तर लक्षात ठेवा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा असा पहिला कायदा आहे किंवा प्रथम केलेला कायदा आहे जो कायदा ब्रिटिश पार्लमेंटनं भारतातल्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्यांदा केला। म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झालेला पहिला कायदा कोणता, तर त्या कायद्याचं नाव 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट। म्हणजे विचार करा, हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती 1600 ला। 1600 पासून 1773 पर्यंत असा एकही कायदा नव्हता ज्या कायद्यानं कोणावर नियंत्रण ठेवलं जाईल, ईस्ट इंडिया कंपनीवर। आणि ईस्ट इंडिया कंपनीवर कोणाचंही नियंत्रण नव्हतं। बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं संचालक मंडळ हे ईस्ट इंडिया कंपनीला चालवायचे, लक्षात ठेवा। त्यामुळे भारतामध्ये येणारे अधिकारी बोर्ड ऑफ डायरेक्टर पाठवत होतं, त्यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं। तर नियंत्रण ठेवण्यासाठी केला गेलेला पहिला कायदा हा कधी होता, 1773 होता। म्हणजे 1600 पासून 1773 पर्यंत कोणताही कायदा तिथं अस्तित्वात नव्हता। तर 1773 तो कायदा केला, त्या कायद्याचं नाव होतं रेग्युलेटिंग ऍक्ट। आता रेग्युलेटिंग ऍक्टला अजून एक नाव आहे, ते पण लक्षात ठेवायचं, त्याला काय म्हणतात, नियामक कायदा। काय म्हणतात त्याला, नियामक कायदा। दोन नावं, रेग्युलेटिंग ऍक्ट, नियामक कायदा। या कायद्यामध्ये पहिली तरतूद होती, ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये 20 वर्षासाठी इथून पुढे व्यापार करावा। आता हे लक्षात ठेवा, हे बरेच मुलांना माहित नाही। 1773 मध्ये सांगण्यात आलं होतं की कंपनीनं इथून पुढे 20 वर्ष व्यापार करावा। म्हणजे त्याच्या आपण थोडा इतिहास बघू। तर बघा, पहिल्यांदा राणीनं 15 वर्षाची कंपनीला सनद दिली होती की तुम्ही पूर्वेकडील देशाबरोबर 15 वर्ष व्यापार करा, बरोबर आहे। त्याच्यानंतर ती सनद राजा जेम्सनं किती वर्षासाठी केली होती, तर ती सनद राजा जेम्सनं कायमस्वरूपी केली होती, लक्षात ठेवा। ठीक आहे, पण कायमस्वरूपी केलेली सनद पुढे 20 वर्षावर कधी आणण्यात आली होती, तर 20 वर्षावर आणण्यात आली होती 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं। तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं ती सनद 20 वर्ष झाली। मग 1773ला जे 20 वर्ष दिले होते का, हे 20 वर्ष कधी संपले, तर हे 20 वर्ष संपले 1793 ला।
म्हणजे बघा ना 1773, 1783, 1793, 1793 ला संपले, मग 1793 ला अजून 20 वर्ष दिले. तुम्ही 20 वर्ष अजून भारतामध्ये काय करा, व्यापार करा. हे 20 वर्ष कंटिन्यू पुढे वाढवण्यात आले. त्या वाढवण्याला तिथं जे कायदे झाले का, त्या कायद्याला आपण काय म्हणतो, चार्टर ऍक्ट. म्हणजे 1793 चे 20 वर्ष संपले 1813 ला, 1820 वर्ष संपले 1833 ला, 1833 चे 20 वर्ष संपले 1853 ला. म्हणजे अशा पद्धतीने हे जे 4 कायदे केले, हे 4 कायदे म्हणजे काय, चार्टर ऍक्ट. या चार्टर ऍक्ट मध्ये कंपनीची सनद किती वर्षांनी वाढवण्यात आली होती, दर 20 वर्षांनी वाढवण्यात आली होती. पण ही 20 वर्षाचा किंवा हे 20 वर्ष करण्याचा पहिला टप्पा कधी आहे, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये, लक्षात ठेवा. तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये पहिल्यांदा ते 20 वर्ष वाढवले होते. म्हणजे अशा पद्धतीचा आपण हा त्याचा सगळा काय बघितला, इतिहास बघितला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये अजून महत्वाचं काय, तर पद बदललं होतं, लक्षात ठेवा. बंगालचा गव्हर्नर हे पद होतं, तर या कायद्यानं हे पद बंगालचा गव्हर्नर काय झालं होतं, जनरल झालं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे बंगालचा गव्हर्नर जनरल येणारा पहिला व्यक्ती कोण होता, त्याचं नाव होतं वॉरन हेस्टिंग. आणि वॉरन हेस्टिंगला मदत करण्यासाठी 4 लोकांची काउन्सिल आली होती. तर ही 4 लोकांची काउन्सिल कोण होती, त्या 4 लोकांमध्ये 4 लोक कोण, असा आयोगानं प्रश्न विचारला होता आपल्याला. त्याच्यानंतर पहिला बारवेल, दुसरा मान्सन, तिसरा फिलिप फ्रान्सिस आणि चौथा क्लेवरिंग, लक्षात ठेवा. हे 4 लोक खूप महत्वाचे आहेत, कारण याच्यावर आयोगानं पाठीमागं राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारला होता की हे 4 लोकांची काउन्सिल जी 1773 ला आली, तर ते 4 लोक कोण होते, बारवेल, मान्सन, फिलिप फ्रान्सिस आणि क्लेवरिंग, हे 4 लोक. म्हणजे काउन्सिल किती लोकांची बनली, 1+4. किती लोकांची बनली काउन्सिल, 1+4, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय महत्वाचं होतं, तर सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. सुप्रीम कोर्टाची स्थापना म्हणजे किती लोक होते, 1+3. एक म्हणजे कोण, मुख्य न्यायाधीश, त्याचं नाव होतं इला जिम्पे, लक्षात ठेवा. 3 लोक कोण होते, इतर न्यायाधीश, त्याच्यामध्ये होतं लिमेस्टर पहिला होता, दुसरा होता चेंबर्स आणि तिसरा होता हाईड नावाचा अधिकारी, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने 1+3 लोकांचे काय बनली, ते काउन्सिल बनली. म्हणजे आपलं 1+3 लोकांचं काय बनलं, सुप्रीम कोर्ट बनलं, लक्षात ठेवा. त्यामुळे 1773च्या कायद्यामध्ये एक तरतूद महत्वाची आहे. 1773च्या कायद्यामध्ये पगार घेण्याची एक महत्वाची तरतूद आहे. पगार फक्त घ्यायचा कंपनीचा, पगार सोडून इतर गोष्टी म्हणजे भेट, देणगी, डोनेशन, पारितोषिक हे घ्यायचं नाही. याचाच अर्थ 1773चा कायदा काय लावू इच्छित होता भारतामध्ये, प्रामाणिक प्रशासनाचं तत्व. 1773च्या कायद्यानं प्रामाणिक प्रशासनाचं तत्व भारतामध्ये लागू केलं, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हा कायदा पार्लमेंटनं कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्यांदाच केलेला काय होता, कायदा होता. तर हे कायद्यामधल्या एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये प्रश्न आला तर इथं प्रश्न तुमचे येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1784चा पिट्स ऍक्ट. आता 1784च्या पिट्स ऍक्ट मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, 2च गोष्टी लक्षात ठेवा. पिट्स ऍक्टनं अधिकाराची विभागणी झाली होती. पिट्स ऍक्टनं अधिकाराची विभागणी झाली होती. अधिकाराची विभागणी काय झाली होती, तर व्यापारी अधिकार वेगळे झाले होते आणि राजकीय अधिकार काय झाले होते, वेगळे झाले होते. आपल्याला परीक्षेला प्रश्न असतो, कुठं प्रश्न विचारतात, राजकीय अधिकारासाठी कुठली संस्था आली होती, तर राजकीय अधिकारासाठी नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं होतं, ज्याला तुम्ही काय म्हणता, बोर्ड ऑफ कंट्रोल. काय म्हणता तुम्ही, बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोल नियामक मंडळ 1784च्या पिट्स ऍक्टनं भारतामध्ये पॉलिटिकल पॉवर हँडल करण्यासाठी स्थापन केलं होतं. आणि व्यापारी अधिकार कोणाकडे होते, त्या अगोदरच्याच असणाऱ्या संस्थेकडे होते, ज्यांचं नाव होतं डायरेक्टर, लक्षात ठेवा. ठीक आहे. परीक्षेला प्रश्न येतो, नियामक मंडळाची स्थापना कोणत्या कायद्यानं झाली, तर पिट्स ऍक्टनं. 1793च्या चार्टर ऍक्टनं काय होतं, तर 20 वर्ष व्यापाराची सनद दिली होती. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, भारत सचिवाचे जे पगार होते हे भारताच्या तिजोरीमधून केले जातील अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली होती. इथं ग्रँट नावाचा एक व्यक्ती होता, तो म्हणला होता भारतातल्या लोकांना आपण इंग्रजी शिक्षण द्यायला पाहिजे, पण ही तरतूद इथं मान्य झाली नव्हती. चार्ल्स ग्रँट नावाचा व्यक्ती होता, पण ती तरतूद मान्य नव्हती झाली. नाहीतर त्यानं इथं सुरुवातीला इंग्रजी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता, पण ही तरतूद इथं मान्य नव्हती झाली, त्यामुळे ती त्या कायद्यामध्ये आलेली नव्हती, लक्षात ठेवा.
ठीक आहे. आणि 1813चा कायदा का महत्वाचा आहे, तर 1813च्या कायद्यानं कंपनीचा व्यापारावरचा एकाधिकार काय झाला, नष्ट झाला, लक्षात ठेवा. त्यामुळे कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार नष्ट झाला कोणत्या कायद्यानं, 1813च्या कायद्यानं. त्यासाठी 13चा कायदा हा महत्वाचा आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न 2018ला आला होता. त्याचे 4 पर्याय म्हणजे ते 4 कायदे. तर हे 4ही कायदे व्यवस्थित करायचे. पुढच्या काळामध्ये यातल्याच्या कायद्यावर आपल्याला काय विचारला जातो प्रश्न, कायदे करत असताना त्या कायद्यातल्या महत्वाच्या तरतुदी करून जायचं, त्याच्या पलीकडे प्रश्न जात नाही, लक्षात ठेवा. प्रश्न यायचा असेल तर तिथंच प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. तर असा हा कायदा लक्षात ठेवा. नंतर दुसरा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, दुसरा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली. PSI 2014ला प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली, PSI 14. तर 1793चा कायदा, 1813चा कायदा, 1773चा नियामक कायदा, 1858चा कायदा. तर प्रश्न विचारलाय व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने नष्ट झाली, तर त्याचं उत्तर आहे 1813चा संधी कायदा. तर 1813च्या संधी कायद्यानं ती व्यापार विषयक मक्तेदारी नष्ट झाली होती. तर सगळ्यात महत्वाचं मग परीक्षेला प्रश्न असतो 1813च्या कायद्यामध्ये काय होतं, तर 1813च्या कायद्यामध्ये पहिलं होतं 20 वर्ष कंपनीनं भारतामध्ये काय करावा, व्यापार करावा. नंतर व्यापार या ठिकाणी अंशतः काय करण्यात आला, मुक्त करण्यात आला. याचाच अर्थ कंपनीला काही प्रमाणात काय देण्यात आले, अपवाद. कोणते अपवाद होते, एक चहा आणि दुसरं चीन, लक्षात ठेवा. काय होते, चहा आणि चीन. याचा अर्थ लक्षात ठेवा 1600 पासून ते 1813 पर्यंत भारतामध्ये व्यापार करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये होता. म्हणजे इंग्लंडमधली जनता, इंग्लंडमधले प्रायव्हेट उद्योजक, इंग्लंडमधले भांडवलदार लोक भारतामध्ये येऊन व्यापार करू शकत नव्हते, कारण तो अधिकार त्यांना नव्हता. त्यामुळे व्यापाराची एक प्रकारे मक्तेदारी, व्यापाराची एक प्रकारे एकाधिकारशाही कोणाच्या हातामध्ये होती, कंपनीच्या. आणि ही एकाधिकारशाही पहिल्यांदाच रद्द झाली, म्हणून त्या कायद्याला महत्व आहे. आणि ही एकाधिकारशाही पहिल्यांदा रद्द झाली तर त्या कायद्याचं नाव आहे 1813चा सनदी कायदा, लक्षात ठेवा, किंवा 1813चा चार्टर ऍक्ट. त्यामुळे अपवाद होते, कंपनीनं फक्त भारतामध्ये आता चहाचा व्यापार करायचा आणि कंपनीनं चीन या देशाबरोबर व्यापार करायचा. चहा सोडून बाकीच्या गोष्टीचा व्यापार भारतामध्ये करायचा नाही. याचाच दुसरा अर्थ काय, भारतामध्ये 1813च्या चार्टर ऍक्ट पासून मुक्त व्यापाराला काय झाली, सुरुवात झाली. त्यामुळे 1813 पासून मुक्त व्यापाराला आपल्याला सुरुवात झालेली इथं दिसून येते, लक्षात ठेवा. त्यामुळे अशा पद्धतीनं हा कायदा इथं आपल्याला दिसतो. त्यामुळे 1813चा कायदा हा महत्वाचा आहे. आणि याच्याबरोबर इंग्लंडमधली जनता, उद्योजक, प्रायव्हेट लोक, भांडवलदार लोक, प्रायव्हेट कंपन्या, या लोकांना भारतामध्ये येऊन व्यापार करण्याचा अधिकार भेटला, लक्षात ठेवा. याचाच अर्थ काय, मुक्त व्यापाराचं धोरण चालू झालं, पण त्यांनी व्यापार करत असताना चहाचा व्यापार करायचा नाही, कारण चहाच्या व्यापाऱ्यावर कोणाचं एकाधिकारशाही आहे, कंपनीची एकाधिकारशाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 1813च्या कायद्यानं व्यापार विषयक मक्तेदारी आपल्याला नष्ट झालेली इथं दिसेल, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर 1773च्या नियामक कायदा आपण पूर्ण बघितला, 93चा कायदा बघितला, 1858चा कायदा. तर 1858चा कायदा सगळ्यात महत्वाचा, लक्षात ठेवा. या कायद्यानं काय झालं होतं, भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली होती आणि भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटचं कार्य काय झालं होतं, चालू झालं होतं. त्यामुळे 1858चा कायदा एकाची सत्ता नष्ट करणं आणि दुसऱ्याची सत्ता आणणं यासाठी महत्वाचा आहे. आणि 1858च्या कायद्यानं भारतामध्ये व्हाईसराय पदाची पण निर्मिती झाली होती. त्यामुळे व्हाईसराय या पदावर विराजमान होणारा व्यक्ती कोण होता, तर पहिल्या व्यक्तीचं नाव होतं कॅनिंग, लक्षात ठेवा. 1858च्या कायद्यानं भारतामध्ये भारत मंत्री पण पद आलं होतं. या भारत मंत्री पदावर विराजमान होणारा पहिला व्यक्ती कोण होता, तर लॉर्ड स्टॅनले होता, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने 1858चा पण कायदा महत्वाचा आहे. त्यामुळे 1858चा कायदा ईस्ट इंडिया कंपनीची इतिश्री झाली, हा प्रश्न आयोगाने विचारला होता. इतिश्री होणं म्हणजे शेवट होणं, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर असा हा 1858चा कायदा होता. नंतर भारतातील पुढचा प्रश्न, भारतातील प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धा परीक्षेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012ला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे काय,
खुल्या स्पर्धा परीक्षेचं तत्व कोणत्या कायद्यानं आलं? लक्षात ठेवा, सिव्हिल सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो. तर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1833चा कायदा, 1853चा कायदा, 1861चा भारतीय परिषदांचा कायदा. तर उत्तर आहे 1853चा चार्टर ऍक्ट. तर 1853च्या चार्टर ऍक्टनं भारतामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात झाली होती. आणि 1853च्या चार्टर ऍक्ट मध्ये सगळ्यात महत्वाची तरतूद हीच आहे, लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेला सुरुवात. या स्पर्धा परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली 1854ला समिती नेमण्यात आली होती. आयोग इथं परीक्षेला प्रश्न विचारू जाऊ शकतं. त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर त्या समितीचे अध्यक्ष होता लॉर्ड मेकॉले. तर लॉर्ड मेकॉले याच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमण्यात आली होती, लक्षात ठेवा. नंतर 1853च्या कायद्यानं भारतामध्ये चीफ कमिशनरचे प्रांत नेमायला पण सुरुवात झाली होती. ही सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये महत्वाची आहे, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर 24 लोकांचं संचालक मंडळ 18 लोकांवर कोणत्या कायद्यानं आलं होतं? तर त्या 1853च्याच कायद्यानं आलं होतं. ठीक आहे. आणि कायदेकारी आणि कार्यकारी व्यवस्था इथं वेगळ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कायदे तयार करण्यासाठी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा कायदेकारी व्यवस्था या कायद्यानं तयार करण्यात आली, ज्याच्यामध्ये 6 लोकांचा काय होता? समावेश होता. त्याला पुढे जाऊन आपल्या भारताची छोटी संसद असंही म्हणलं जातं, लक्षात ठेवा. तर या सगळ्या तरतुदी कोणत्या कायद्यामध्ये होत्या? 1853च्या चार्टर ऍक्ट मध्ये होत्या, लक्षात ठेवा. आता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आपण पूर्ण पाहिला. 1863चा चार्टर ऍक्ट हा पण एक महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. 1833च्या चार्टर ऍक्ट वर सुद्धा परीक्षेला प्रश्न असतो. तर 1813चा चार्टर ऍक्ट झाल्यानंतर 20 वर्षांनी पुढे 1833चा चार्टर ऍक्ट केला होता. तर 1833च्या चार्टर ऍक्टनं व्यापाराचा अधिकार पूर्णतः रद्द झाला होता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा अधिकार पूर्णतः रद्द झाला. जे अपवाद होते हे अपवाद सुद्धा पूर्णतः काय करण्यात आले होते? रद्द करण्यात आले होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, भारतामध्ये गुलामगिरीची पद्धत बंद करावी याच्यासाठी सुद्धा इथं तरतूद होती 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये. त्याच्यानंतर धर्म, वंश, जात याच्यावरून आम्ही भेदभाव करणार नाही ही तरतूद सुद्धा आपल्याला 1833लाच भेटली होती. 1833च्या कायद्यानं शिक्षणासाठी किती लाख रुपये आले होते? 10 लाख रुपये आले होते. एवढंच नाही तर 1833च्या कायद्यानं आग्रा या ठिकाणी नवीन प्रेसिडेन्सीची सुद्धा स्थापना झाली होती, लक्षात ठेवा. आणि हेलिबरी या ठिकाणी प्रशिक्षण संस्था सुद्धा स्थापन करण्यात आली होती. 1833च्या कायद्यानं हे महत्वाचं आहे. 1833च्या कायद्यानं शिक्षणासाठी 10 लाख रुपये आले तसे वाद तयार झाला होता. आणि तो वाद होता, भारतातल्या लोकांना पौरात्य शिक्षण द्यायचं का भारतातल्या लोकांना पाश्चिमात्य शिक्षण द्यायचं? पौरात्य शिक्षण आणि पाश्चिमात्य शिक्षण असा वाद पुढे कुणी सोडवला? मेकॉलेनं. त्यामुळे पुढे मेकॉलेनं सांगितलं की भारतातल्या लोकांना, फक्त उच्च लोकांना आपण काय करायचं? इंग्रजी शिक्षण द्यायचं. त्यानं तो आपला रिपोर्ट कधी सरकारला दिला होता? 7 मार्च 1835. म्हणून लक्षात ठेवा, 7 मार्च 1835 पासून भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली होती. 1833च्या चार्टर ऍक्टनं ते पण करण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. नंतर 1833च्या चार्टर ऍक्टनं काउन्सिलची सदस्य संख्या 4 करण्यात आली होती. आणि चौथा आलेला व्यक्ती कोण होता? कायदा सदस्य होता. कायदा सदस्य म्हणून येणारा पहिला व्यक्ती कोण होता? मेकॉले होता. आणि या मेकॉलेच्याच अध्यक्षतेखाली पुढे 1835ला आपण कायदा आयोग नेमला होता. या कायदा आयोगानं पुढे भारताच्या कायद्याचं कोडिंग डिकोडिंग करायला सुरुवात केली. यातूनच पुढे IPC आणि CRPC तयार झाले 1860ला, लक्षात ठेवा. तर त्याचा जन्मदाता आपण कोणाला म्हणतो? मेकॉलेला. ह्या सगळ्या तरतुदी ज्या होत्या का या 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये आहेत, लक्षात ठेवा. आणि हे महत्वाचं आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार पूर्ण रद्द सुद्धा कधी झाला? 1833ला झाला, लक्षात ठेवा. तर या सगळ्या तरतुदी लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्वाचे आहे, त्याच्यावरच प्रश्न विचारतील. नंतर 1861चा भारतीय परिषदांचा कायदा. 1861चा भारतीय परिषदांचा कायदा म्हणजे या भारतीय परिषदांच्या कायद्याला काय म्हणतात? इंडियन काउन्सिल ऍक्ट. तर काउन्सिल ऍक्ट हे पण नाव वापरलं जातं, लक्षात ठेवा. आणि या कायद्यानं भारतीय लोकांना कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 या भारतीय लोकांना काउन्सिलमध्ये घेण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 12 यांना प्रशासनामध्ये घेण्याची पहिली तरतूद 1861च्या काउन्सिल ऍक्ट मध्ये. आणि 1861च्या काउन्सिल मधूनच इथंच आपल्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये खाते पद्धती चालू झाली. त्याला तुम्ही पोर्टफोलिओ पद्धती असं पण म्हणता, लक्षात ठेवा. तरी खाते पद्धतीला सुरुवात करणारा 1861ला कोण होता? तर तो कॅनिंग होता, लक्षात ठेवा. तर 1861च्या कायद्यामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यावर परीक्षेला पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारतील. ठीक आहे.
त्याच्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले गेले लक्षात ठेवा. तर PSI 2014चा प्रश्न आहे. इसवी सन 1855, 56, 57 आणि 58 डायरेक्ट इसवी सनामध्ये प्रश्न दिलाय. तर 1858 पासून भारताचे गव्हर्नर जनरल हे व्हाईसराय म्हणून ओळखले गेले. भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून शेवटचा व्यक्ती कोण होता? तर शेवटचा व्यक्ती सुद्धा कॅनिंगच होता लक्षात ठेवा. आणि 1857चा ज्यावेळेस उठाव चालू होता त्यावेळेस कॅनिंगच भारताचा गव्हर्नर जनरल होता. तोच पुढे 1858च्या कायद्यानं काय बनला? तर भारताचा व्हाईसराय बनला लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताचा व्हाईसराय म्हणजे तो इंग्लंडच्या राजा किंवा इंग्लंडच्या राणी यांचा तो वैयक्तिक प्रतिनिधी होता लक्षात ठेवा. पण त्याच्यावर नियंत्रण मात्र कोणाचं असणार होतं? ब्रिटिश पार्लमेंटचं. त्यामुळे 1858चा कायदा हा महत्वाचा आहे, ज्यानं भारतामध्ये भारताची प्रशासन व्यवस्था लावण्याचा काय केला? या कायद्यानं प्रयत्न केला. आता काय झालं इथून पुढे? ब्रिटिश पार्लमेंट, त्याच्यानंतर भारत मंत्री पद आलं. भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिल आली लक्षात ठेवा. ही इंडिया काउन्सिल सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये काम करणारा प्रत्यक्ष व्यक्ती कोण होता? व्हाईसराय होता. आणि त्याला मदत करणारी कोण होती? तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती लक्षात ठेवा. अशी रचना 1858च्या कायद्यानं करण्यात आली. ठीक आहे. भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिल, ज्या इंडिया काउन्सिलमध्ये सदस्य किती होते? 15 लोक. नंतर भारताचा प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख कोण होता? तर भारताचा प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख म्हणून व्हाईसराय होता. आणि त्याला मदत करण्यासाठी त्याची कार्यकारी काउन्सिल होती लक्षात ठेवा. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल त्याला असं म्हणतात. अशी रचना 1858च्या कायद्यानं तयार झाली. आणि लक्षात ठेवा अजून एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. ज्या गोष्टी परीक्षेला आल्या नाहीत तिथं पुढे आयोग प्रश्न विचारणार, पण जे विचारून झाले त्याच्यावर परत जास्त वेळा प्रश्न येत नाही. पण जे विचारायचं बाकी आहे तिथं प्रश्न येतो. तर प्रश्न काय येऊ शकतो? 1858च्या कायद्यानं अजून काय नष्ट झालं? आपल्याला फक्त एवढंच माहित आहे, ईस्ट इंडिया कंपनी नष्ट झाली. पण 1858च्या कायद्यानं अजून कोणत्या गोष्टी नष्ट झाल्या? तर बोर्ड ऑफ कंट्रोल नष्ट झालं लक्षात ठेवा, ज्याला तुम्ही नियामक मंडळ असं म्हणता. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना कधी झाली होती? 1784च्या पिटसिंग ऍक्टनं. तर हे बोर्ड ऑफ कंट्रोल सुद्धा इथं नष्ट झालं. 1858लाच का नष्ट झालं? तर सगळ्यात महत्वाचं, ह्या बोर्ड ऑफ कंट्रोलला आणणारं कोण होतं? तर ब्रिटिश पार्लमेंट होतं. जर भारतातली सत्ता ब्रिटिश पार्लमेंटनं हातात घेतली असेल तर या बोर्ड ऑफ कंट्रोलचं काय काम आहे मग लक्षात ठेवा. कारण 1858 पासून सर्व कारभार कोणाच्या हातात होता? ब्रिटिश पार्लमेंटच्या. त्याच्यानंतर भारतामधून बोर्ड ऑफ डायरेक्टर, जे की 24 लोकांचं संचालक मंडळ होतं ईस्ट इंडिया कंपनीला चालवणारं, तर ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला सुद्धा बरखास्त केलं लक्षात ठेवा. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर हे 1858च्या कायद्यानं काय करण्यात आलं? नष्ट करण्यात आलं किंवा रद्द करण्यात आलं. तर अशा पद्धतीनं 1858चा कायदा हा यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे 1858च्या कायद्यापासूनच गव्हर्नर जनरल हे व्हाईसराय बनले. आणि व्हाईसराय होणारा पहिला व्यक्ती कोण होता? कॅनिंग होता लक्षात ठेवा. त्यामुळे त्याची नेमणूक राजा आणि राणी करत, पण पार्लमेंटचं त्याच्यावर पूर्ण काय राहत असे? नियंत्रण राहत असे लक्षात ठेवा. ठीक आहे. असा तो प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं, जर इतिहास विषय अवघड वाटत असेल तर इतिहास विषयाच्या ऑनलाईन बॅचेस आपले उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. ह्या ऍपची लिंक तुम्हाला या युट्यूबच्या खाली तुम्हाला दिलेले लक्षात ठेवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथून तुम्ही ते ऍप डाउनलोड करा, नाहीतर प्ले स्टोअर वरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर इथं नंबर दिलाय माझा, तिथं तुम्ही कॉल करून विचारू शकता. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा, गट क ची पूर्व आणि मुख्य परीक्षा, डिपार्टमेंटल PSI साठी असणारा जो सिलेबस आहे त्याच्यानंतर इतर सर्व वनसेवा मुख्य परीक्षेसाठी असणारा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे तर त्याची सुद्धा बॅच तिथे अवेलेबल आहे. तुम्हाला जर इतिहास अवघड वाटत असेल तर या ऑनलाईन बॅचेसच्या माध्यमातून तुम्ही इतिहास सोपा करू शकता आणि सहज सोप्या पद्धतीने इतिहासात मार्क येतात. तर तो सर्व कंटेंट तुम्हाला याच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर काय अडचण असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करून माहिती विचारू शकता लक्षात ठेवा. ज्याला तुम्हाला सगळी तिथं माहिती देण्याचा काय करेल? प्रयत्न करेल. इतिहास सोपा आहे तर सोपा करूया. आणि परीक्षा भिमुख इतिहास जर शिकायचा असेल तर आपल्याला ह्या बॅचेसचा नक्कीच फायदा होईल. आजपर्यंत इतिहासामध्ये मार्क येत नव्हते, पण 100% तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड असणारी बॅच ऑनलाईनच्या पद्धतीने तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल, ऑफलाईन बॅच करायची असेल तर तुम्ही पुण्यामध्ये आपली ऑफलाईन बॅच स्वतः करू शकता. ऑफलाईन बॅचेस पण पुण्यामध्ये रेग्युलर चालू आहेत लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर निर्बंध होते, लक्षात ठेवा, परंतु ते 1813च्या चार्टर ऍक्टनं काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येनं भारतात येऊ लागले आणि भारतीय समाजाचा भाग बनून राहिले. ते लोक कोण होते, असा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2016ला विचारलाय. म्हणजे लक्षात ठेवा, 1813च्या अगोदर भारतात येण्यावर त्यांच्यावर बंदी होती, पण 1813च्या कायद्यानं ही बंदी काढून टाकली. हे लोक भारतात आले आणि भारतीय समाजाचा भाग बनून ते भारतात राहिले. असे लोक कोण होते, तर पर्याय बघू. अरबी व्यापारी, फ्रेंच व्यापारी, इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी, अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी. तर कोण होते ते लोक, इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी. लक्षात ठेवा, इंग्लंड मधल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांना अगोदर भारतामध्ये येण्यासाठी बंदी होती, पण 1813चा चार्टर ऍक्ट करून ती बंदी उठवण्यात आली. त्या लोकांना भारतात येण्यासाठी परमिशन दिली. ते लोक भारतात आले, भारतात राहू लागले आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करू लागले. ते लोक इंग्लंड मधले होते, लक्षात ठेवा, कारण चार्टर ऍक्ट हे इंग्लंडच्या पार्लमेंटने केलेले कायदे होते. त्यामुळे पार्लमेंटनं त्यांना काय देण्यात आली, परमिशन देण्यात आली. तर 1813च्या कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे 1813च्या कायद्यामध्ये 20 वर्ष पण होते. 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये व्यापार मुक्त करण्यात आला होता कंपनीच्या हातातील, लक्षात ठेवा. नंतर इंग्लिश देशातील धर्मप्रसारकांना भारतात जाऊन आपल्या धर्माचा धर्मप्रसार करायला परमिशन देण्यात आली होती. एवढंच नाही तर शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची सुद्धा तरतूद 1813च्या कायद्यामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे 1813च्या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला पुढच्या काळामध्ये इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर ते लोक येत होते, लक्षात ठेवा. अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी, फ्रेंच मिशनरी आणि अरबी व्यापारी. अरबी व्यापारी तर पश्चिम किनारपट्टीवर ठाण मांडून बसले होते, लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये त्यांची व्यापाराची मक्तेदारी कमी झाली. ठीक आहे, त्यामुळे इंग्लिश देशातील ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये येऊन आपला धर्मप्रसार करायला परमिशन भेटली. या धर्मप्रसाराला पुढे आपल्या लोकांनी विरोध केला. उदाहरणार्थ विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांनी विरोध केला, स्वामी दयानंद सरस्वती त्यांनी विरोध केला, बाळशास्त्री जांभेकर त्यांनी विरोध केला. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी धर्मप्रसाराला ख्रिश्चनांचा विरोध केला होता, कारण हे जर धर्मप्रसार करत राहिले तर एक दिवस आपली संस्कृती नष्ट होईल. त्यामुळे पुढे या धर्मप्रसाराला विरोध झालेला आपल्याला दिसून येतो, लक्षात ठेवा. तर 1813च्या कायद्यानं मात्र ती बंदी त्यांच्यावरून उठवण्यात आली होती आणि त्यांना भारतामध्ये येण्यास, स्थायिक होण्यास, धर्मप्रसार करण्यास लीगली परमिशन 1813च्या चार्टर ऍक्टनं देण्यात आली होती. ठीक आहे, असा हा कायदा होता. 1765 मध्ये दिवाणी अधिकार मिळवल्यानंतर पुढीलपैकी कोणत्या डोंगरी जमातीशी ब्रिटिशांचा सर्वप्रथम संबंध आला? गारो, खासी, कुळे आणि तिप्पेशा. तर ती जमात कोण होती? खासी. तर यूपीएससी पूर्व 2002ला विचारलेला हा प्रश्न आहे. आता लक्षात ठेवा, 1765ला दिवाणी अधिकार मिळवले म्हणजे काय? 1765ला अलाहाबादचा तह झाला होता. याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला होता. अलाहाबादचा तह कुणी केला होता? रॉबर्ट क्लाइव्हने केला होता. कोणाबरोबर केला होता? बंगालचा असणारा मुघल बादशाह ज्याचं नाव होतं शाह आलम. तर या शाह आलम बरोबर अलाहाबादचा तह झाला होता. या अलाहाबादच्या तहानं कंपनीला काय मिळाले होते? दिवाणी अधिकार मिळाले होते. काय मिळाले होते? कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले होते, लक्षात ठेवा. ह्या दिवाणी अधिकार म्हणजे पूर्ण तिथला पैसा गोळा करण्याचा अधिकार, म्हणजेच त्या प्रांतातला पूर्ण कसला अधिकार? महसुलाचा अधिकार. त्यामुळे कंपनीला 1765ला तिथं त्या दिवाणी अधिकाराच्या माध्यमातून किंवा तिथल्या सगळ्या महसुलाच्या माध्यमातून त्या प्रांतामध्ये आपला सगळा पैसा गोळा करण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळे 1765 पासून 1772 पर्यंत रॉबर्ट क्लाइव्हनं तिथं काय लागू केली होती? दुहेरी शासन व्यवस्था लागू केली होती, ज्यानं समृद्ध असणारा बंगाल कंपनीनं 7 वर्षामध्ये काय करून सोडला होता? कंगाल करून सोडला होता. आणि त्याच काळामध्ये ही सगळी व्यवस्था लावत असताना त्या भागातल्या राहणाऱ्या लोकांवर अन्याय झाले, आदिवासी लोकांवर अन्याय झाले. त्यातलेच एक पहाडी भागामध्ये राहणारे होते खासी. यांच्याबरोबर पहिल्यांदा इंग्रजांना काय करावा लागला? संघर्ष करावा लागला. पुढे आपल्याला 1857च्या उठावाच्या अगोदर खासी लोकांचं बंड आहे या उठावामध्ये पण. तर तीरथ सिंग नावाचा व्यक्ती होता तिथं, लक्षात ठेवा. तर तीरथ सिंग नावाच्या व्यक्तीनं काय केलं होतं? 1857च्या उठावामध्ये खासी लोकांचं नेतृत्व करून इंग्रजांना विरोध केला होता. कारण गारो, खासी, जैंतिया या टेकड्या आहेत. या टेकड्यामधून ब्रह्मदेशाला जाणारा रस्ता इंग्रज बांधत होते आणि हा रस्ता बांधू नका असं ते खासी लोक म्हणत होते. म्हणून पुढे ते रस्ता बांधण्याचं काम तसंच चालू ठेवलं. त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्था, दळणवळण या सगळ्या गोष्टी वाढल्या. म्हणून
म्हणून त्या खासी लोकांनी इंग्रजांना विरोध केला होता. पण सगळ्यात अगोदर पहिल्यांदा जर कुणाबरोबर संघर्ष करावा लागला 1765 नंतर तर ते लोक होते गारो खासी, जैन टेकड्यामध्ये राहणारे खासी लोक, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा खासींचा उठाव सांगता येतो. त्यांचा नेता कोण होता? तीरथ सिंग, 1857च्या उठावाच्या वेळेस, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर गट ब 2018 विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आपला पहिला प्रश्न गट ब 2018लाच होता आणि हा पण प्रश्न गट ब 2018ला म्हणजे कंबाईन पूर्वला या टॉपिकवर किती प्रश्न विचारले होते? 2 प्रश्न विचारले होते, लक्षात ठेवा. त्यासाठी हा टॉपिक महत्वाचा आहे. तर पहिल्यांदा आलेला हाय कमिशनर कोण होता? मॉन्टेगू, त्याच्यानंतर सेंट विल्यम मेयर, सिडनी रोलट, लॉर्ड चेम्सफोर्ड. तर ते होते सर विल्यम मेयर नावाचे व्यक्ती. तर पहिले हाय कमिशनर होते, लक्षात ठेवा. पहिले हाय कमिशनर हे पद कधी आलं होतं? हाय कमिशनर पदाची निर्मिती झाली होती 1919ला. त्या हाय कमिशनरला आपण काय म्हणतो? भारतीय उच्चायुक्त. आता हे दोन्ही नावं लक्षात ठेवा, भारतीय उच्चायुक्त आणि हाय कमिशनर हे दोन्ही नावं एकच आहेत, लक्षात ठेवा. या पदावर येणारा पहिला व्यक्ती विचारला होता, त्या व्यक्तीचं नाव काय? सर विल्यम स्टीव्हन्स मेयर हे पहिले व्यक्ती आहेत. पुढच्या काळामध्ये पहिले भारतीय विचारलं जाऊ शकतं, हा प्रश्न अजून आला नाही. पुढच्या काळामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. तर पहिले भारतीय होते सर दादीबा मेरवानजी दलाल. कोण होते पहिले भारतीय? सर दादीबा मेरवानजी दलाल. आणि या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? तर हा पण प्रश्न येऊ शकतो. तर त्या होत्या 1954ला. त्यांचं नाव होतं विजयालक्ष्मी पंडित. तर या पहिल्या महिला त्या पदावर विराजमान झाल्या होत्या, लक्षात ठेवा. तर विजयालक्ष्मी पंडित या पहिल्या महिला होत्या. पहिले भारतीय, पहिल्या महिला हे पुढच्या काळामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर 1919च्या मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये हाय कमिशनर हे पद आलं होतं. तर हे पद आणि त्यालाच भारतीय उच्चायुक्त पण म्हणतात. तर त्याच्यावर येणारे व्यक्ती हे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉन्टेगू हे त्या काळामध्ये कोण होते? तर भारताचे भारत मंत्री होते, लक्षात ठेवा. आणि चेम्सफोर्ड कोण होते? तर हे भारताचे कोण होते? व्हाईसराय होते. तर मॉन्टेगू आणि चेम्सफोर्ड यांचा जो सुधारणा अहवाल होता, या सुधारणा अहवालावर आधारितच सरकारनं 1919चा कायदा केला होता. त्या कायद्याचं नाव होतं मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा अहवाल. आणि हा कायदा तयार करण्यासाठी भूपेंद्रनाथ बसू नावाच्या भारतीय व्यक्तीने मदत केली होती. याच्यावर पण कंबाईनला प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. त्या सुधारणा कमिटीमध्ये एकमेव भारतीय होते, त्यांचं नाव म्हणजे भूपेंद्रनाथ बसू. ठीक आहे. सिडनी रोलट यांचा रोलट कायदा होता. तर या रोलट कायद्यानं भारतामध्ये सभाबंदी आणि विनापरवाना अटक या गोष्टी लागू केल्या होत्या, ज्यातून भारताचं नागरी स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न होता. याच्याच विरोधात महात्मा गांधीजींनी रोलट काय केला होता? सत्याग्रह केला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पद लक्षात ठेवा. 2018चा प्रश्न आहे. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारले. प्रश्नामध्ये भारतीय शब्द आहे, तर उत्तर येणार सी राजगोपालचारी, लक्षात ठेवा. माउंटबॅटन, राजेंद्र प्रसाद, वॉरन हेस्टिंग, राजगोपालचारी. तर उत्तर सी राजगोपालचारी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. म्हणजे लक्षात ठेवा 1947ला भारताला स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर त्यांचं नाव होतं माउंटबॅटन. ठीक आहे. पण माउंटबॅटन हे कोण होते? इंग्रज होते. मग स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय विचारले, लक्षात ठेवा. तर पहिले भारतीय कोण होते? तर ते होते राजगोपालाचारी, लक्षात ठेवा. तर राजगोपालाचारी हे पहिले भारतीय होते. राजगोपालाचारी हे पहिले भारतीय आणि शेवटचे भारतीय असं जरी विचारलं तरी तेच उत्तर आहे. किंवा स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल कोण असा जरी प्रश्न विचारला तरी राजगोपालचारी. आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय कोण असा जरी प्रश्न विचारला तरी राजगोपालचारी. पहिले भारतीय कोण असा जरी प्रश्न विचारला तरी राजगोपालचारी. म्हणजे अशा पद्धतीने इथं फक्त आयोग वाक्य बदलू शकतं. वाक्य बदलून या दोघांचा अर्थ लक्षात ठेवा. माउंटबॅटन पण होते आणि राजगोपालचारी पण होते. पण पहिले होते माउंटबॅटन आणि दुसरे होते राजगोपालचारी. आणि भारतीय म्हणले की मग राजगोपालचारी. वॉरन हेस्टिंगचा इथं संबंध नाही, कारण वॉरन हेस्टिंग 1772 ते 1786 या काळामध्ये बंगालचा काय होता? गव्हर्नर जनरल होता. राजेंद्र प्रसाद यांचा पण इथं काही संबंध नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रिटिश कंपनीनं नियामक कायदा 1774 साली पास केला. त्याचं मुख्य कारण काय होतं? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पहिलं, भारतातील कंपनी प्रशासन मजबूत करावायचं होतं. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट करताना कंपनी प्रशासन मजबूत करणं हा काही हेतू नव्हता, लक्षात ठेवा. त्यांना काही कंपनीला काही मजबूत करायचं नव्हतं.
कायदा कशासाठी केला होता, तर कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निर्माण झाला होता, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, रेग्युलेशन आणणं, हेच त्या कायद्याचा खरा उद्देश होता. त्यामुळे प्रशासन मजबूत करणं उत्तर नाही, लक्षात ठेवा. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता, हे बरोबर आहे, कारण कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढीस लागला होता, कारण रॉबर्ट क्लाइव्ह स्वतः भ्रष्टाचारी होता. त्यामुळे त्याच्या हाताखाली काम करणारे काही लोक समाजसुधारक बनणार नव्हते, लक्षात ठेवा. त्यांनी सुद्धा भ्रष्टाचार करायला सुरुवात केली. परिणाम काय झाला, ईस्ट इंडिया कंपनीवर पार्लमेंटला कर्ज मागायची वेळ आली. आता इतका मोठा बंगाल प्रांत असताना कर्ज मागायची वेळ का आली, ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये बसलेल्या लोकांना हे समजलं, त्यावेळेस मग त्यांनी तो कायदा आणि त्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा प्रयत्न केला. त्यासाठी 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला, लक्षात ठेवा. त्यामुळे ब स्टेटमेंट बरोबर आहे. संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते, चूक आहे, लक्षात ठेवा. संचालक मंडळाचे कोणतेही अधिकार त्यांना वाढवायचे नव्हते, कारण ते वाढवण्यासाठी हा काय कायदा नव्हता केलेला. कंपनीच्या व्यवहार आणि राज्यकारभारावर त्यांना अंकुश ठेवायचा होता, हे बरोबर आहे, कारण का कंपनीवर कोणाचंच काय नव्हतं, नियंत्रण नव्हतं, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, 1600ला स्थापन झालेली कंपनी 1773 पर्यंत कोणाच्याही नियंत्रणाखाली नव्हती, कोणाचंच नियंत्रण नव्हतं. मनमानी प्रमाणे कारभार सगळा चालू होता. आणि ज्यावेळेस नियंत्रणाची गरज तयार झाली, त्यावेळेस पार्लमेंटनं मग पहिला कायदा केला. तो कायदा 1773ला केला. तो कायदा पास झाला 1774ला. तोच कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट, लक्षात ठेवा. त्यामुळे मुख्य कारण काय होतं या कायद्याचं, तर ब आणि ड हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ब आणि ड 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला त्याचं सांगता येतं, ठीक आहे. नंतर 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची नेमणूक करण्यात आली? लेफ्टनंट गव्हर्नर, चीफ कमिशनर, परराष्ट्र मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. तर कधी प्रश्न विचारला होता? गट क पूर्व परीक्षा 2018. म्हणजे लक्षात ठेवा, 2018च्या गट ब ला पण प्रश्न आहे आणि 2018च्या गट क ला पण प्रश्न आहे. म्हणजे कंबाईन साठी हा टॉपिक महत्वाचा आहे, राज्यसेवा मुख्यसाठी सुद्धा महत्वाचा आहे. कंटिन्यू याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेत. म्हणजे 2018 दोन्ही पण परीक्षेला प्रश्न आलेला, लक्षात ठेवा. एखादा दुसरा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. तर 1857 नंतर पद कोणतं आलं होतं? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. म्हणजे 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आली होती. मग हे पद कधी आलं होतं? 1858च्या कायद्यानं. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो भारत मंत्री, किंवा या भारत मंत्र्याला अजून एक शब्द आहे, भारत सचिव. काय म्हणतो आपण त्याला? भारत सचिव किंवा भारत मंत्री, लक्षात ठेवा. तर 1858ला या पदावर येणारा पहिला व्यक्ती कोण होता? तर त्या व्यक्तीचं नाव होतं लॉर्ड स्टॅनले. आणि याला मदत करण्यासाठी 15 लोकांची सल्लागार मंडळ होतं. त्या 15 लोकांपैकी 7 लोक डायरेक्टर आणि 8 लोक पार्लमेंट नेमायचं. तर यांनी फक्त सल्ला द्यायचा भारत सचिवाला. तर ते पद होतं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. तर हे पद रद्द कधी झालं? 1858ला आलं आणि 1947ला काय झालं? रद्द झालं. पण त्याला मदत करण्यासाठी जी इंडिया काउन्सिल होती ही मात्र 1935च्या कायद्यानं काय करण्यात आली होती? तर रद्द करण्यात आली होती, लक्षात ठेवा. तर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर, ठीक आहे, परराष्ट्र मंत्री आणि चीफ कमिशनर. आता चीफ कमिशनरचे त्याची नेमणूक कधी झाली होती? तर 1853च्या कायद्यानं. तर 1853च्या कायद्यामध्ये चीफ कमिशनरची नेमणूक होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. लेफ्टनंट गव्हर्नर हे सुद्धा पद 1853च्याच कायद्यामध्ये होतं. परराष्ट्र मंत्र्याचा काही इथं समावेश नव्हता, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं 1858चा कायदा हा याच्यासाठी महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये पुढीलपैकी कशाची तरतूद नव्हती? आता काय विचारले आपल्याला? कोणती तरतूद नव्हती? यूपीएससी साठी विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी कामकाज बंद करणं, ठीक आहे. आता आपल्याला या संदर्भात माहित नाही, लक्षात ठेवा. असंच राहू द्या. आपल्याला फिक्स काय माहित आहे त्याच्यावरून आपल्याला प्रश्न सोडवता येतो, कारण 4च वाक्य आहेत. दुसरं, भारतातील सर्वोच्च अधिकार पदाचे नामांतरण गव्हर्नर जनरल इन काउन्सिल कडे देणं. तिसरं, गव्हर्नर जनरल इन काउन्सिल कडे सर्व कायदेविषयक अधिकार देणं. आणि चौथं, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एका भारतीयाची कायदा विषयक सदस्य म्हणून नेमणूक करणं. आता या 4 वाक्यामध्ये 100% चूक असणारं वाक्य कोणतं आहे? की जी तरतूद ह्या कायद्यामध्ये नव्हती, तर ती तरतूद म्हणजे 4 नंबरची आहे. हे 4 नंबरचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. का? कारण का काउन्सिलमध्ये कायदा सदस्य असावा ही तरतूद होती, पण तो व्यक्ती भारतीय असावा ही तरतूद त्याच्यामध्ये नव्हती. म्हणजे 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये काउन्सिल 1+4 लोकांची केली.
चौथा वाढलेला सदस्य कायदा सदस्य असेल असं सांगितलं, पण तो व्यक्ती कोण असेल? तो व्यक्ती ब्रिटिश बॅरिस्टर असेल, लक्षात ठेवा. त्या व्यक्तीनं इंग्लंडमध्ये बॅरिस्टर पदवी घेतलेली असावी आणि विशेष म्हणजे तो व्यक्ती कोण असेल? तो व्यक्ती ब्रिटिश असेल, लक्षात ठेवा. त्यामुळे भारतीय व्यक्तीची नेमणूक हे वाक्य चुकीचं आहे, कारण तो भारतीय नव्हता, तो ब्रिटिश होता. त्यामुळे ब्रिटिश बॅरिस्टर होणारा व्यक्ती कोण होता? तर त्या पदावर येणारा पहिला व्यक्ती होता कायदा सदस्य म्हणून, त्याचं नाव होतं मेकॉले. आणि याच्याच अध्यक्षतेखाली आपण 1835ला कायदा आयोग स्थापन केला होता. त्यानं कायद्याचं कोडिंग डिकोडिंग करायला सुरुवात केली, ज्याला 1860ला पूर्ण कॅनिंगच्या काळात ते सगळं झालं. त्याला आपण IPC CRPC असं म्हणतो, लक्षात ठेवा. त्यामुळे 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये आलेला कायदा सदस्य म्हणून पहिला व्यक्ती कोण होता? तर मेकॉले होता, लक्षात ठेवा. त्यामुळे चौथं वाक्य चुकीचं आहे. नंतर 1833 मध्ये लक्षात ठेवा ईस्ट इंडिया कंपनीचं व्यापारी कामकाज पूर्ण बंद झालं. कारण कंपनीला व्यापार बंद करायला सांगण्यात आलं. त्यामुळे व्यापाराचा असणारा जो अंशतः अधिकार होता का 1813ला, तो या ठिकाणी कसा रद्द करण्यात आला? पूर्णतः रद्द करण्यात आला. त्यामुळे पूर्णतः कंपनीचं कामकाज सगळं बंद झालं, लक्षात ठेवा. भारतातील सर्वोच्च अधिकार पदाचं नामांतरण गव्हर्नर जनरल इन काउन्सिल कडे देणं असं ठरलं. बरोबर आहे. कारण काउन्सिलची संख्या 1+4 झाली, म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण इथं पूर्ण झालं होतं, लक्षात ठेवा. कारण त्या काउन्सिलमध्ये आलेला जो कायदा सदस्य होता, तर तो काउन्सिलला कायद्या संदर्भात सल्ला देणार. त्यामुळे पूर्ण त्या काउन्सिललाच बंगाल, बॉम्बे आणि मद्रास या 3 प्रेसिडेन्सीचे सर्वस्व अधिकार देऊन टाकण्यात आले. नंतर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे सर्व कायदेविषयक अधिकार दिले, कारण त्याच्यामध्ये आलेला कायदा सदस्य हा त्यासाठी महत्वाचा होता. हे 3ही तरतुदी बरोबर आहेत, तर ही 4थी तरतूद बरोबर नाही, लक्षात ठेवा, कारण ती चुकीची आहे. नंतर खालील विधाने काय करा लक्षात घ्या. UPSC पूर्व परीक्षा 2005 ला आलेला प्रश्न आहे. ब्रिटिशांच्या धर्तीवर भारतामध्ये नियमित पोलीस दल स्थापन करणारा वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल होता. तर तो हे वाक्य चुकीचं आहे, कारण वॉरन हेस्टिंग हा पहिला नव्हता, तर तो व्यक्ती होता लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिसनं नियमित पोलीस दल हे स्थापन केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याचं श्रेय जातं लॉर्ड कॉर्नवॉलिसला. नंतर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. हे बरोबर आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं सुप्रीम कोर्ट कोणत्या ठिकाणी स्थापन झालं होतं? कलकत्त्याला. आणि 1860 साली भारतीय दंड संहिता लागू झाली. बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ब आणि क विधान बरोबर आपल्याला सांगता येतील. त्यामुळे पहिलं विधान काय? चुकीचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे योग्य विधान ओळखा ब आणि क. तर ही IPC CRPC जी दंड संहिता आहे, तर ही दंड संहिता 1860ला कोणाच्या काळात लागू झाली होती? तर कॅनिंगच्या काळात लागू झाली होती, लक्षात ठेवा. आणि याच काळामध्ये सुप्रीम कोर्ट पण रद्द झालं आणि त्याच्या जागेवर कॅनिंगच्याच काळामध्ये उच्च न्यायालय काय झाले? स्थापन झाले, लक्षात ठेवा. ते पण वाक्य बरोबर आहे. खालील वाक्य विचारात घ्या. 1853च्या चार्टर ऍक्टने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारासंबंधाची मक्तेदारी रद्द झाली. आता लक्षात ठेवा 1853च्या चार्टर ऍक्टनं ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी रद्द झाली असं वाक्य आहे. हे वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा. कारण ती तर मक्तेदारी अगोदरच रद्द झाली होती ना 1813 आणि 1833ला. त्यामुळे 1853च्या कायद्यामध्ये व्यापाराच्या मक्तेदारी संदर्भात कोणतंही विधान नव्हतं, लक्षात ठेवा. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे, 100% हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1858 अंतर्गत ब्रिटिश संसदेनं ईस्ट इंडिया कंपनीच बरखास्त केली आणि भारताच्या राज्यकारभाराची सूत्र स्वतःकडे घेतली. बरोबर आहे. कारण 1858ला ईस्ट इंडिया कंपनीची इतिश्री झाली, लक्षात ठेवा. आणि भारताचा कारभार पूर्णपणे ब्रिटिश पार्लमेंटच्या हातामध्ये आला. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला बरोबर सांगता येतं. त्यामुळे फक्त ब विधान बरोबर आहे, अ विधान चुकीचं आहे. त्यामुळे उत्तर योग्य विधान ओळखा. तर योग्य म्हणलं की फक्त काय योग्य आहे? ब योग्य आहे. पण ही व्यापार विषयक मक्तेदारी रद्द झाली याचे उत्तर 1813 आहे, लक्षात ठेवा. अंशतः 13 आणि 1833ला पूर्णतः रद्द झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व प्रश्न इथे सांगता येतील. याच्या माध्यमातून तुमचे सगळे कायदे 1853 पर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. 1858चा सुद्धा कायदा बऱ्यापैकी इथं सगळा कव्हर झाला, लक्षात ठेवा. जर येणाऱ्या परीक्षेमध्ये जर प्रश्न आला कायद्यावर तर 1773 पासून 1853 पर्यंत जेवढे कायदे आहेत तेवढे सगळे कायदे करा. ज्या कायद्यावर परीक्षेला प्रश्न आला तर इथून 100% तो प्रश्न काय होणार? कव्हर होणार, लक्षात ठेवा. आणि अदर इन्फॉर्मेशनसाठी आपला एक टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, हिस्ट्री 188, लक्षात ठेवा. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सराव प्रश्न, इतर सगळ्या नोट्स, इतर सगळी माहिती
या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देण्याचा काय करेल, प्रयत्न करेल, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं आपला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र परिवाराला हा व्हिडिओ पाठवा, यासाठी सगळ्यात तुम्हाला कळकळीची विनंती, लक्षात ठेवा। धन्यवाद।